सक्सेस किया प्रभु तो हमारे साथ खड़ा है और करते हैं जो भी बात यहाँ पर हुई है हम विश्वास करते हैं नजरों के सामने हुआ है प्रभु जी हमारी नजर तेरी ओर लगी है हमारी एमएमसी पे हल्ला बोल हमको अधिकार दिया है इसलिए एक चिकित्सक एक कायदा और मैं सच में हमारी कुछ नहीं बोलूंगा एक चिकित्सक चाहिए कि हमारे बीच में है और जो भी यहाँ पर हो रहा है वो देख रहा है और वो हमारे साथ इंटिग्रेटेड डॉक्टर असोसिएशनचा राष्ट्रीय अध्यक्ष आज इथे इंटिग्रेटेड डॉक्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक कृती समिती आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या आयुष संघटना पहिल्यांदा इतिहासामध्ये एकत्र येऊन एक मोठं व्यासपीठ तयार झालेलं आहे। आमच्या मागण्या सर्वात सोप्या आहेत की ज्या होमिओपॅथिक बांधवांनी गेल्या 13 वर्ष झाले फाईट केली आणि आजही त्यांना सरकारचे आदेश असून कोर्टाचे आदेश असून सुद्धा त्यांना अजूनही रजिस्ट्रेशन मिळालेलं नाही। आज जर काल आम्ही एमएमसी मध्ये टाळेबंद आंदोलन केले त्यावेळेस असे निदर्शनास आले की ही जी चुकी आहे ती एमएमसीची आहे, सरकारची नाही आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, माननीय कोर्टाने आदेश दिले, त्यांनी पोर्टल सुरू करण्यास सांगितलं पण यांनी अनधिकृतपणे पोर्टल बंद करून ठेवलं। म्हणजेच महाराष्ट्राची एक सरकारच्या अंडर असलेली एक संस्था जी कोणीतरी प्रायव्हेट संस्था चालवते अशा पद्धतीने हे चालू आहे, जे सरकारचे आदेश धुटकाळते अशा एमएमसीचा आम्ही इथे धिक्कार करतो। आज जोपर्यंत माझ्या या होमिओपॅथिक बांधवांना तात्काळ रजिस्ट्रेशन नंबर मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे बेमुदत आमरण उपोषण आमचे डॉक्टर करणसिंह गाडे आणि डॉक्टर गौतम सोनावणे हे इंटिग्रेटेड असोसिएशनच्या वतीने बसलेले आहेत ते करणार आहे। कोविडमध्ये आयुष डॉक्टरांना एक मानाचा दर्जा देण्यात आला होता, परंतु तो कोविड झाल्यानंतर तो मानाचा दर्जा गेला कुठे हा लय मोठा प्रश्न आहे। त्याचा अर्थ आमच्या आयुष डॉक्टरांना गव्हर्नमेंटमध्ये डॉक्टर अवेलेबल नव्हते म्हणून वापरून घेतलं असा होतो। मी त्यांना आमची मागणी आहे की या आयुष डॉक्टरांना पुन्हा एक मानाचं स्थान संपूर्ण गव्हर्नमेंट ऑथॉरिटीमध्ये मिळालं पाहिजे। आयुष डॉक्टरांचे जे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे ते संपूर्ण गव्हर्नमेंट ऑथॉरिटीमध्ये चालले पाहिजे। आयुष मंत्रालय जे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहे तसेच स्टेट महाराष्ट्रासाठी पुन्हा एक आयुष मंत्रालय तयार व्हावे यासाठी आमची मागणी आहे। जर आयुष मंत्रालय तयार झालं, जर आज या जसं शिक्षक मतदारसंघ आहे त्याचप्रमाणे जर डॉक्टर मतदारसंघ असेल, आज तुम्ही जर महाराष्ट्रात 5 लाखाच्या वरती डॉक्टर आहे, जर आमचे जर लोकप्रतिनिधी जर विधान भवनात विधान परिषदेत गेले तर हे मुद्दे आम्हाला इथे भांडण्याची गरज पडली नसती। म्हणून आमच्यापैकी एक आमदार डॉक्टरांपैकी एक मतदारसंघातून आमदार जावा आणि जो आमचे प्रश्न सरकार पुढे मांडावे, त्यामुळे आम्ही पदवीधर मतदारसंघामध्ये डॉक्टर मतदारसंघ हा स्वतंत्र तयार करण्यात यावा यासाठी आमची मागणी आहे। या आमच्या मागण्या बिलकुलही आपण बघत असाल तर कुठेही चुकीच्या मागण्या आमच्या नाही आहेत। जे सरकार हे महायुतीचं सरकार त्यांच्याकडे तेवढी ताकद आहे, माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके नाथांचे नाथ एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे ती ताकद आहे। ते जनतेचा आवाज ऐकतात, जनतेचे प्रश्न अभ्यास करतात आणि या प्रश्नावर तोडगा काढतात ही आमची अपेक्षा आहे। आणि आम्ही सगळे डॉक्टर्स विनंती करतो की आम्हा डॉक्टरांना न्याय द्या साहेब, आमचे प्रश्न समजून घ्या आणि आमचे प्रश्न लवकरात लवकर सोडवा। धन्यवाद।